मम्मी पप्पा चालले फिरायला तर मी आमच्या मम्मीला सरकारले मध्ये पैसे दिलेले 10,000 रुपये. तुम्ही बाय लवकर पण बाय. तुझी आल्टो घेऊन मी चाललो. बाय. हे गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. सो खूप दिवसानंतर आपला ब्लॉग येतोय कारण की इतके दिवस आहे ना खूप जास्त कामात होते आणि एक सरप्राईज आहे सर्वांसाठी, ते पण लवकरच येणार आहे. आणि त्याच कामामध्ये आम्ही म्हणजे 14 तारीख झाली, 14 तारखेनंतर आमचे शॉपवरचे ऑनलाईन काम सर्व बंद झाले आणि त्यानंतर आमचे शूटचे वगैरे काम चालू झाले होते. कॉमेडी व्हिडिओ शूट केले आम्ही आणि इकडे तिकडे फिरणं तर खूप जास्त चालू होतं. कालच आम्ही गावाकडे गेलो होतो, एक काम होतं थोडं, ते पण तुम्हाला कळेल लवकरच काय काम होतं. तेच काम करायला आम्ही गावाकडे गेलेलो होतो आणि बाप रे बाप, गावाकडे एवढं ऊन आहे, खूप जास्त ऊन आहे. नुसतं उन्हात फिरलो, चाललो, हे केलं ते केलं, खूप जास्त थकलेलो. मीन्स पूर्ण हातपाय आता इतके दुखू लागले ना, असं काही करायची इच्छाच नाही राहिलेली आज. बट म्हटलं की आज मी पूर्ण दिवस घरीच आहे आणि फ्री पण आहे. मग मी म्हटलं की चला मी आज ब्लॉग करते आणि खूप दिवसांनंतर मी तुम्हाला भेटते. तर खूप जास्त मिस केलं सर्वांना आणि तुमच्या कमेंट्स वगैरे मी सर्व वाचत होते की ब्लॉग मिस करतायत, ब्लॉग येत नाहीये, कधी येणार आहे ब्लॉग वगैरे वगैरे. बट सिरियसली 14 तारखेपर्यंत तर आम्हाला फोन बघायचा पण टाइम नव्हता कारण की खूप जास्त ऑनलाईनचे कामं होते आणि त्यामध्येच आम्ही लागलेलो होतो. बट आता फायनली आम्ही फ्री झालेलो आहे आणि फायनली आता आहे ना पूर्ण लक्ष हे शूटकडे द्यायचं आहे. मीन्स आपले ब्लॉग, मिनी ब्लॉग, कॉमेडी व्हिडिओज, रोमॅन्टिक व्हिडिओज सर्व आता टाइम टू टाइम येणार आहे. तर आता कंटिन्यू शूट वगैरे करायचंय, उन्हात पण जावं लागणार आहे आणि बघू शकता तुम्ही माझ्या फेसची हालत किती बेकार झालेली आहे. मीन्स मला खूप जास्त असं पिगमेंटेशन झालेलं आहे, टॅनिंग झालेली आहे, डार्क स्पॉट्स वगैरे आलेले आहे, डार्क सर्कलचा तर विचारूच नका. त्यांचं तर जसं घरच बनवून ठेवलेलं आहे, त्यांनी जातच नाहीये. टॅनिंग पण इतकी झालेली ना हातापायांवर, तर मला आता स्वतःची काळजी घ्यावी लागणार आहे आणि स्किनकडे किंवा मग तब्येतीकडे पण लक्ष द्यावं लागणार आहे कारण की व्हिडिओज काढायचे म्हटल्यावर चांगलं दिसणं इम्पॉर्टंट आहे आणि त्यामुळेच काळजी घ्यावी लागणार आहे. आणि हेअर्स पण बघा ना किती खराब झालेले. मी माझ्या हेअर्सवर ना V+ लेअर कट करत असते. आता त्याचा कोणता कट झालेला आहे काही कळतच नाही, सगळे केस वाकडे तिकडे वाढलेले. तर आता मला हेअरकट सुद्धा करायचं आहे, फेसची केअर घ्यायची आहे, सर्वच करायचं आहे. तर चला आता मी लगेच आंघोळ करून येते आणि त्यानंतर आपण थोडीफार स्किन केअर करूयात. तर आता माझी आंघोळ झालेली आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे मी डेलीला मेकअप करत असते किंवा मग इकडे तिकडे आमचं फिरणं चालूच राहतं. सो त्यामुळे माझ्या स्किनवर त्याचा खूप जास्त वाईट इम्पॅक्ट पडत असतो. आणि तुम्हाला माहिती आहे मी बाहेरचं खूप जास्त स्पायसी खाते किंवा मग घरचं पण म्हटलं तर मला ना स्पायसी खूप जास्त आवडतं किंवा मग त्यामध्ये तेलकट पण खूप आवडतं मला. आता ते आवडतं तर आवडतं आणि मी ते खाते सुद्धा कारण की एकदाच लाईफ आहे. सो मी सर्व खाऊन घेते आणि त्यामुळेच आहे ना मला फेसवर थोडेफार प्रॉब्लेम्स येत राहतात. पण मी त्यासोबतच स्किन केअर सुद्धा माझी प्रॉपर करत असते आणि मी माझ्या स्किन केअर मध्ये ना नॅचरल इन्ग्रेडियंट जास्त यूज करते, म्हणजेच की होम रेमेडीज जास्त करते आणि सोबतच मी असे प्रोडक्ट यूज करते ज्यामध्ये नॅचरल इन्ग्रेडियंट्स असेल, म्हणजे जसं की हळद, ॲलोवेरा, दही, राईस या टाईपचे जे इन्ग्रेडियंट्स असतात ना मी असेच प्रोडक्ट यूज करत असते. सो चला आज मी तुम्हाला दाखवते की मी कोणते कोणते प्रोडक्ट माझ्या स्किन केअरसाठी यूज करत असते. आजकाल डार्क स्पॉट्स होणे म्हणजे खूप कॉमन प्रॉब्लेम आहे. सनमुळे, हार्मोनल चेंजेसमुळे किंवा पिंपलच्या डागांमुळे डार्क स्पॉट्स होत असतात आणि त्यांना रिमूव्ह करायसाठी आपण बरेच प्रोडक्ट यूज करतो, पण ते प्रोडक्ट आपल्या स्किनवर खूप जास्त हार्म पोहोचवतात. असल्या प्रोडक्टच्या यूजमुळे आपली स्किन डार्क होते, हार्श होते आणि खूप जास्त ड्राय पडते. असल्या जिद्दी डागांना रिमूव्ह करायसाठी मी फक्त विश्वास करते हिमालयावर. हे नॅचरली आणि सेफली माझ्या स्किनवरचे ऑल डार्क्स रिमूव्ह करते आणि मला नॅचरली ग्लोईंग आणि शायनी स्किन प्रोव्हाइड करते. हळद एक सोनेरी किरण त्याच्या विलक्षण औषधींसाठी आणि शक्तिशाली उपचार शक्तींसाठी प्रसिद्ध आहे. त्वचेच्या समस्यांसाठी हळद नैसर्गिक उपचार आहे. त्यासाठी मी यूज करते हिमालया डार्क स्पॉट क्लिअरिंग टर्मरिक फेस वॉश. हा फेस वॉश हळद आणि लिकोरियाच्या सामर्थ्यांचा वापर करून आपल्या फेसवरचे ब्लेमिशेस आणि डार्क स्पॉट्स दूर करते. हे फेस वॉश स्वरसा कोल्ड प्रेस एक्स्ट्रॅक्ट पासून बनलेले आहे जे हळदीचे सक्रिय घटक पूर्ण क्षमतेने टिकवून ठेवण्याचे काम करते. याच्या यूजमुळे स्किन ओव्हर ड्राय होत नाही आणि स्किनवर कुठलाही स्ट्रेन राहत नाही. हळद आणि लिकोरियाच्या अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीमुळे हा डार्क स्पॉट क्लिअरिंग टर्मरिक फेस वॉश आपल्या स्किनवरील ब्लेमिशेस अँड डार्क स्पॉट्स दूर करते आणि आपल्याला ग्लोईंग आणि क्लिअर स्किन प्रोव्हाइड करते. डार्क स्पॉट्स रिमूव्ह करायला सिरमचा इम्पॉर्टंट पार्ट असतो. सो सिरम पाहिजे ज्यामध्ये 100% ऑर्गॅनिकली टर्मरिक एक्स्ट्रॅक्ट पाहिजे,
10% ग्लायकोलिक ऍसिड पाहिजे आणि 2% नायसिनामाइड पाहिजे, म्हणजे आपल्या स्किनवरील डार्क स्पॉट्स इझिली रिमूव्ह होणार. सो दिस इज माय फेवरेट फेस सिरम, हिमालया डार्क स्पॉट क्लिअरिंग टर्मरिक फेस सिरम. हा माझ्या स्किनचा बेस्ट फ्रेंड आहे डार्क स्पॉट्स रिमूव्ह करायसाठी. याचा लाईट वेट फॉर्म्युला आहे, इझिली अब्झॉर्ब होते आणि मला स्पॉटलेस ग्लो मिळतो. हे फेस सिरम स्वरसा कोल्ड प्रेस एक्स्ट्रॅक्ट पासून बनलेले आहे, जे हळदीचे सक्रिय घटक पूर्ण क्षमतेने टिकवून ठेवते. दिस इज हिमालया डार्क स्पॉट क्लिअरिंग टर्मरिक फेस क्रीम. हे माझ्या स्किन मध्ये मॉइश्चर लॉक करते आणि मला डार्क स्पॉट क्लिअर स्किन देते. फेस वॉश, फेस सिरम, फेस क्रीम हे तुम्ही सकाळी आणि रात्री यूज करू शकता, जेणेकरून तुम्हाला विजिबल रिझल्ट मिळेल. बिफोर अँड आफ्टर रिझल्ट तर तुम्ही बघू शकतात. आधी माझ्या फेसवर खूप जास्त ब्लेमिशेस आणि डार्क स्पॉट्स होते, बट या प्रोडक्टच्या रेग्युलर यूजमुळे मला क्लिस्टर क्लिअर स्किन मिळालेली आहे. तुम्हाला पण अशी डार्क स्पॉट क्लिअर स्किन हवी आहे? मग हे प्रोडक्ट ॲमेझॉन, नायका, फ्लिपकार्ट आणि हिमालयाच्या वेबसाईटवर, हिमालयाच्या ॲपवर अवेलेबल आहे. मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, लवकर चेक करा. आणि आजच्या आज चेकआउट केल्यावर तुम्हाला ग्रेट डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे. सो लवकर चेक करा. तर स्किन केअर वगैरे झाली आणि त्यानंतर मी मस्त झोप घेतली, कारण की मी तुम्हाला सांगितलं ना, मी काल गावाकडे गेले होते आणि गावाकडे एवढं ऊन आहे यार. मला आहे ना आज पूर्ण दिवस असं वाटतंय मी वर्षभराची थकलेली आणि वर्षभराची झोपच घेतलेली नाही. सो मी आता मस्त झोप घेतली. आता असं फ्रेश वाटतंय. फ्रेश तर अजून पण वाटत नाही, अजून पण असं वाटतंय की झोपून राहायला पाहिजे, बट आता उठावं लागेल, कारण की आपले बाकीचे पण कामं आहेत जे आपल्याला करावे लागणार आहे. आता उठते आणि आवरते एकदा. आता घर आवरायचंय, मला थोडं झाडून वगैरे काढायचंय, कारण की 2-4 दिवसापासून आहे ना बिलकुल लक्ष दिलं गेलेलं नाहीये. सो त्यासाठी मी नाईट ड्रेस घालून घेतलेला आहे आणि आता पूर्ण घर आवरते. कपडे वगैरे जे धुतलेले आहेत ना त्यांच्या घड्या करून कपाटात रचून देते. असेच किरकोळ थोडेफार काम आहे, ते सर्व आवरते मी आता. आणि ऋषीने बघा ना काय मागवलेलं, इतक्या गोळ्या. हे ते वायपर नसतं का गाडीचं, त्याचं जे पाणी राहतं ना त्यामध्ये टाकायच्या गोळ्या आहे. आता हे पण मी खाली घेऊन जाते आणि नीट एका ठिकाणी ठेवून देते. तर आता खालच्या घरात आलेले आणि इथे ना आमचं अंथरूण वगैरे सर्व तसंच पडलेलं आहे यार. बिलकुल कॅपॅसिटी नव्हती सकाळी सकाळी हे सर्व आवरत बसायची, कारण की मला भूक पण लागलेली होती. म्हणून मी उठलं, ब्रश केला, जेवण केलं, आंघोळ केली, माझी थोडी स्किन केअर केली आणि आता मी हे सर्व घर आवरते. आता माझं तर स्किन केअर झालेली आहे, आता घराची पण थोडीफार स्किन केअर करूयात आपण. तर आता मला हे सर्व आवरून काढायचंय. त्याआधी ना मी कूलर भरते आणि कूलर लावते, कारण की इतकी गरमी होते, बाप रे बाप, असं कस तरी होऊन येतोय जीव एकदम. तो अंथरुणाचा राडा झालेला होता ना, तो मी सगळं उचलून ठेवलेला आहे. ही खालची गादी ना मी या खाटवर ठेवलेली आहे आणि सर्व ब्लँकेटच्या घड्या करून ठेवलेल्या आहे. आता मला हा टेबल थोडा आवरायचा आहे. आणि हा जो माझा बॉक्स आहे ना, हा साड्यांचा बॉक्स आहे. हा ऍक्च्युली कोटमाळीवर असतो, पण काल मला अर्जंटमध्ये एक साडी वेअर करायची होती, त्यामुळे मी तो खाली काढलेला होता आणि तो तसंच खाली राहिला. तो इतका जड आहे ना, मला उचलला पण नाही जाणार आता वरती ठेवायसाठी. तर ऋषी आल्यावर मी त्याला ते ठेवायला लावेल. आणि ही बॅग आम्ही काल नेली होती, तर आता या बॅग मधलं सुद्धा सामान मला काढून टाकायचंय. त्यात जे कपडे आहे ना ते धुवायला टाकायचे. बापरे बाप, हे घर इतकं कसं खराब होतं काय माहिती. इथं राहतो तर आम्ही 2-4 जण, पण दिवसभरात इतका राडा होतो ना, किती पण वेळेस घरावर पसारा होतो म्हणजे होतो. तर आता मी कूलरमध्ये पाणी टाकलेलं आहे आणि कूलर पण लावलेलं आहे, कारण की गरमी इतकी होती ना, याच्याशिवाय जगणं म्हणजे मुश्किल झालेलं आहे. आता समोरची रूम तर आवरलेली आहे, पण ही जी रूम आहे ना ही आवरायची तर मला इच्छा पण राहिलेली नाही, कारण की ती इतकी खराब होते. मीन्स मी जर आता लगेच आवरली ना, तर जर तुम्ही अर्ध्या तासात जर येऊन बघितलं, म्हणजे ऋषी जर एकदा या रूम मध्ये येऊन गेला ना की ती परत जशाला तशी होते. त्याचे 10-5 कपडे इकडे तिकडे पडलेले राहतात, सर्व प्रोडक्ट्स पांगून जातो, इकडे तिकडे टाकून जातो. आता हे मला उपायच कळत नाहीये की या रूमला मी कसं नीट ठेवू शकते आणि हे सगळे कपडे आहे ना हे मी कसे त्या कपाटात ठेवू शकते. तर या रूम मध्ये जो बेड आहे ना तो स्पेशली आम्ही कपडे ठेवायसाठीच घेतलेला आहे, कारण की त्यावर बसायला तर अजिबात जागा नसते. तुम्हाला दिसते कुठेतरी बसायला जागा? दिसणारच नाही. आणि 12 महिने तुम्हाला याच्यावर बसायला जागा भेटणार नाही, कारण की याच्यावर आहे ना सर्व हे असे कपडे वगैरे पडलेले राहतात, पर्स, नवीन काही कपडे राहतात ऋषीचे, काहीही पॅन्ट काढून तसेच फेकतो, शर्ट्स वगैरे सर्व असे इथे पडलेले. आता मला हे सर्व आवरायचंय. अजिबात इच्छा नाहीये आज हे रूम आवरायची किंवा काही पण आवरायचं, कारण की मी खूप जास्त टायर्ड झाले आहे आणि मला असं वाटतं की मी आता आहे ना बस असं पडून राहू, बस आराम करू असं वाटतंय मला. पण हे पण तर करावंच लागणार आहे ना. आता ऋषी पण आलेला आहे बाहेरून आणि त्याला आहे ना मी मस्त कूलर लावून दिलेला आहे आणि झोपलाय तो. त्याला बरं नाही वाटत आहे, आराम करा. एवढ्या उन्हात तान्हात आम्हाला ती शूट साठी जी गाडी आणली होती ती नेऊन द्यायची. अरे बाप, एवढ्या दूर जायचंय ती गाडी घेऊन. कोण कोण येतंय तुझ्यासोबत? अमोल भाऊ, मी, जयराम भाऊ. चालले तिघांनीच आणले होते, तिघच चालले. जेवला का तू काही?
इडली खाल्ली होती. कुठे भेटली तुला इडली तिथं? आपल्या घराच्या कॉर्नरवर इडली तिथं? वा, इडली, डोसा, मंचुरियन सगळं भेटतं. सगळं आहे. आणि ते पॅकेट आणि इकडे 1 मिनिट मी तुला दाखवतो. कोणतं? हे तेच आहे ना, वायपर मध्ये गोळ्या टाकायचं. वायपर मध्ये पण चालतं आणि पाण्याच्या बॉटल मध्ये जर तू टाकलं हा, तर तू काच पुसायचं पण बनवू शकते याने. अच्छा. आहे का आपल्याकडे एखादी बॉटल वर? गाडीत आहे 2. त्याच्यात ही गोळी टाकायची आणि शेक करायची. ओके सरजी, तू ओके. त्याने ग्लास क्लीनर बनवू शकते. बर. आता हे जे कपडे पडलेले ना बाकीचे, आता यांना लिटरली मध्ये ठेवायला काहीच जागा बाकी नाहीये. हे बघा, फुल भरलेले, फुल, बिलकुल थोडी सुद्धा जागा बाकी नाहीये. तरी पण ऋषी सरांचे इतके कपडे आहेत ना, अजून वरती एक गठोडं बांधून ठेवलेलं आहे मी कपड्यांचं. आणि यामध्ये पण त्याचे शर्ट्स आहे सर्व व्हाईट. एवढे सर्व व्हाईट शर्टने भरलेले आहे त्याचं, कारण की त्यांना प्रेसला टाकायचे. आणि तरी सुद्धा एवढे कपडे उरलेलेच आहे. यांना आता कुठे ठेवू मला काही कळत नाही. आवरता आहे ना माझा पूर्ण दिवस यामध्येच गेलेला आहे. सो बोर झाले ना आता. तर इथले नॉर्मली जे कपडे मला मध्ये ठेवायचे होते ना ते मी ठेवलेले आहे. आणि ऋषीचे कुर्ता वगैरे आहे, तर यामध्ये ऋषीचे कुर्ते आहे ते पण इथे ठेवलेले. हे प्रेसचे कपडे आणि त्यामध्ये माझ्या साड्या आहे. हे 2 बॅग आहे ना मला या कॉट मध्ये ठेवायचंय. आता हे मी बाकीचं नंतर आवरते. आता मी पहिले वरती जाते, कारण की आज आई, पप्पा आणि हर्षद हे 3 जण मुंबईला जाणार आहे. सो त्यांची तीच तयारी चालू आहे. तर मी बघते आता त्यांची तयारी झाली की नाही. अरे मला वाटलं तुम्ही ड्रेस बीस घालून मस्त तयार झालेले, तुम्ही तर अजून लोळताय असे इथं. 1 तास बाकी आहे. 1 तास काय 10 मिनिटात काम होतं आपलं. 10 मिनिटात काम होतं. बापरे, बॅग बिग भरून ठेवलेलं आहे बाबा. हर्षदची बॅग आहे. अरे तुमच्या गाडीत जागा आहे का पण बॅग ठेवायला? एवढ्या 3 बॅग घेतल्या. मोठी गाडी घेऊन चाललो म्हणजे जागा नाही राहणार काय. लय जागा आहे लगे. एक्सेल 6 हर्षद घेऊन जाणार आहे आता या सर्वांना मुंबई फिरायला. मला ते नाही नेल पेंट तू लावली ही शिगा मा ती कशी लाल लाल भडक आहे उलट. तिचा आवडती लाल लाल. पप्पाला लावायची, तुम्हाला लावायची आहे. तुम्हाला ती तिथे बघा, ती मी आता लग्नाच्या वेळेस आणलेली ती चांगली. ही काय, ही लोकल आहे, लगेच नाही होत जाते. पप्पा नाही म्हणेल मला. मग ती पुसून काढली तुम्ही? हा का? ही आहे मग खाली फ्रीज मध्ये. हा ती आणि ती चांगली. ही काय लाल भडक असे चुडेल वाणी हात दिसायले माझे. मी ते उगाच लावले, ती शूट साठी आणलेली होती काल, मी ती लावून घेतली. आम्ही चाललो आता. चालले पिणी भरून घ्या. ऋष पण चालला नाशिकला उद्या. हा मी पण चालली मग घरी. ऋषीला काम आहे त्याच्यामुळे चाललाय तो फिरायला. 1 दिवस. सकाळी जाणार, संध्याकाळी येणार आहे. तू आपल्या कुलर जवळ. मला वाटलं की भाऊची गाडी घेऊन जाणार आहे असं वाटतंय मला. आता तुम्ही ते एक्सेल 6 घेऊन चालले त्याची, तो ती घेऊन जाणार आहे. आणि मग आलतो कोण नाही. तू पण आलतो मला नाही माहिती कोण नाही आलतो. नाही मला नाही यायचं, ते त्याला थोडं काम आहे तिकडे चाललाय तो. अय हर्षद, घेतले कपडे बिपडे सगळे? नको रे भाऊ, राहू दे भाऊ, राहू दे. आल्यावर दाखव कोणते कोणते कपडे नेले होते. व्लॉग करन ना हर्षद? करणार आहे का? हा बापरे, बनेन पण घेतलंय हर्षदने घालायला. पप्पाची का? घड्याळ. अरे बापरे, घालणार आहेस का तिकडे जाऊन? हे हर्षदचं घड्याळ, बर्थडे गिफ्ट आहे हर्षदचे. बापरे, हर्षदला गुदगुल्या होत असेल मधून. कधी 6 वाजते आणि तुम्ही जर आता 6 वाजता गेले तर तुम्ही तिथे रात्रीच पोहोचणार म्हणजे. पप्पाच्या मॅडमनी मस्त हॉटेल केलेली, हॉटेल मध्ये राहू. हा. अरे बापरे, तुम्ही मुंबई फिरलेले त्यामुळे तुम्हाला काही खुश नसेल म्हणजे सॅड नसेल तुम्ही. सॅड नसेल तुम्ही? सॅड नसेल ना. आम्ही चाललो तर तुम्हाला आम्हाला घेऊन नाही चालले. तुम्ही तर रोजच मुंबई फिरता. आम्हाला आता मुंबईला असं वाटतं नको, आता बस झालं. आता आम्ही चाललो ना 2nd टाइम, त्यामुळे आम्हाला असं वेगळं वाटतं. 2nd टाइम? हा 2nd. मी 3-4 वेळेस गेलेले पण मग मी तर 2nd टाइमच चालली ना. हो का? आता आम्ही ना चॉकलेट घेऊन चाललोय. चॉकलेट पण घेऊन चाललोय? यस. थांब एक वेंचीच राहील. काय राहिली सांग ना. बापरे, हर्षदच्या चॉकलेटी आम्हाला राहू दे घरी. मग तुम्ही बाहेर चालले, बाहेरचं का? आता आम्हाला राहू द्या घरी खायला, टाइमपास करायला. तर आता ऋषी थोडा वेळ झोपला होता आणि आता मी त्याला उठवलेलं आहे, कारण की त्याला आहे ना एक गाडी द्यायला जायचंय. चला उठा, कारण की अंधार झाला ना मग परत प्रॉब्लेम होईल. लवकर. येस.
आई आणि ते पण आता 6ला चालले. आता तू कधी येशील? लवकर ये फक्त. मला तर वेळ लागेल भेटणार का तुम्ही. तर काही मम्मी पप्पा चालले फिरायला, तर मी आमच्या मम्मीला खर्चाला मोठे पैसे दिलेले 10,000 रुपये. आता मम्मी काय आमच्यासाठी घेऊन ये काहीतरी. मला काय आणशील गे? मी पैसेच वापस घेऊन येईन. झालं मला काय आणणार सांग. मुझे बचपन में निकम्मा समझते थे ये लोग. देखो अभी इनको मैं पॉकेट मनी दे रहा हूँ खर्चने के लिए. देखो मेरे को 10 रुपए देते नहीं थे जल्दी. देखो इनके हाथ में 10,000 रुपए दे रहा हूँ. मेरे को क्या लाएंगे? काय नाही राहणार तिकडे. बायको आणली असती. नको बायको नको. बायकोची गरज नाही मला अजून. तुला बघू आता तिथे गेल्यावर काय आणायचं चांगलं असं गिफ्ट आणा गिफ्ट. हर्षदला गुदगुल्या होत आहे. मला काहीतरी भाजी आणा. भारी काय काय आता सगळं आहे मला. नारळ पाणी आणून तुला. सगळं तर आहे. आता उरलंच काय की नाहीये तुझ्याकडे? मुंबईचा वडापाव. नाही रे बाबा आवडत नाही मला. सगळ्याच गोष्टी ते मंचुरियन छोटे छोटे 20 वाले. आपल्याला आवड नाही. तुम्ही चला लवकर. बाय 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 बाय. लवकर या. बाय. तुझी आल्टो घेऊन मी चाललो. बाय. तुझी आल्टो घेऊन चाललो मी आता. तर आता सर्व चाललेले आहेत. ऋषी तर गेलाय. आई पप्पा ते पण चाललेले. आता मी त्यांना आहे ना म्हणजे जाण्यासाठी हेल्प करते. म्हणजे त्यांना काही बॅग्स वगैरे काही भरायचे आहे का, काही त्यांचं सामान राहतंय का, ते मी त्यांना आठवण करून देते आणि ते पण त्यांना घ्यायला लावते. तर आपला ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूयात. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप दिवसांनंतर ब्लॉग आलेला आहे. सो छान छान कमेंट्स करा आणि ब्लॉग खूप जास्त शेअर करा. बाय बाय.